सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर येथे 2022-23 पासून ई-निविदा प्रक्रिया राबवताना खोट्या शासन निर्णयाचा उपयोग करून ई-निविदा मॅनेज करून स्पर्धा करण्यात आल्याचा आरोप करीत शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करण्यात आले असल्याचे अमरावती जिल्हा मजूर संघाद्वारे जाहीर करण्यात आले। तसेच ठराविक मजूर सहकारी संस्थांना शासन निर्णयाप्रमाणे वर्षभरात एकूण 50 लाख मर्यादापर्यंत कामे घेता येत होती। आता या मर्यादेत वाढ करण्यात येत असून या संस्थांना वर्षभरात एकूण 100 लाख मर्यादेपर्यंत कामे प्रतिवर्ष देता येतील। परंतु अध्यक्षांनी मजूर संघाच्या उपविधीच्या वेगळीच कामे करून इतर संचालक मंडळाच्या संस्थांना 2022-23 व 23-24 आर्थिक वर्षात 27/9/2018 शासन निर्णयाचे उल्लंघन करून कार्यकारी अभियंता तसेच काम वाटप समिती सदस्य दोघे एकत्र येऊन काम कोणाला वाटप होईल याबाबत माहिती असते प्रत्येक ई-निविदा नोटीससाठी हरकतपत्र देऊन शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप यावेळी कामगार संघाने केला। माझं नाव विनोद भिल पवार, मजूर सहकारी संस्थेचा अध्यक्ष आम्ही। सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर येथील जे टेंडरचे कामं निघत आहे ई-निविदामध्ये खुल्या स्पर्धेचे, यामध्ये एक जोडीने टेंडर निविद्यामध्ये अशी टाकली की फेडरेशनची NOC ही अनिवार्य केलेली आहे आणि आम्ही फेडरेशनची NOC मागण्यासाठी लेखी अर्ज करून सुद्धा आम्हाला NOC मिळत नाही आणि जे हे फक्त 3 कामं मॅनेज करून अध्यक्ष आणि करोडो रुपयाची कामं मॅनेज होतं आणि ई निविदेमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा होत नाही, संपूर्ण कामं मॅनेज होत आहे। त्यामुळे इतर संस्था हे कामापासून वंचित राहतात। ही निविदा कोणालाही कामं भरता येत नाही याच्या NOCमुळे। तरी ही NOCची अट जी आहे ही रद्द करण्यात यावी अशी आमची विनंती आहे। 2019 मध्ये मजूर सहकारी संस्थेचे ई-निविदामध्ये मजूर सहकारी संस्थेचा अध्यक्ष मोहम्मद तन्वीर हे कामं मॅनेज करून करोडो रुपयाचे कामं यांनी मॅनेज केले। या प्रकरणी जिल्हा परिषद CO, कार्यकारी अभियंता, जिल्हा उपनिबंधक यांना आम्ही निवेदन देण्यात आलो, पण हा पैशाच्या जोरावर कोणतीही याच्यावर कारवाई न होऊ शकत मुळे माननीय जिल्हा उपनिबंधक कुंभारे साहेब यांनी एक चौकशी समिती नेमली। त्या चौकशी समितीचा अहवाल येणे बाकी आहे आणि तो अहवाल फार ढिल्या गतीनं येऊन राहिला। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अचलपूर बांधकाम विभाग खोटा GR टाकून खोटी NOC देऊन करोडो रुपयाचे कामं मॅनेज करून राहिला। या प्रकरणी न्याय तात्काळ न भेटल्यामुळे यानं कामं आणि इतर संस्थांना कामं देत नाही, 3च पत्र देते, ते पत्र द्यायचे त्याला अधिकार नाही आहे, तरी खोटी NOC देऊन कामं करोडो रुपयाचं शासनाचं नुकसान झालं। तो नुकसान म्हणजे काम घेताना स्पर्धा निर्माण होणं गरजेचं आहे। स्पर्धा निर्माण न झाल्यामुळे कामं मॅनेज होऊन राहिले, शासनाचं नुकसान होऊन राहिले, अधिकारी याच्या इकडे दुर्लक्ष करून राहिले। त्यामुळे आम्ही विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना निवेदन देऊन का आम्हाला न्याय द्या एवढ्या तारखेपर्यंत, नाही तर आम्ही इथं उपोषणाला बसू। आम्ही 2 दिवस वाट पाहून राहिलो, याच्यानंतर आमचं आमरण उपोषण इथंच सुरू होणार आहे।